जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत. याबद्दलची आपण संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ सुरू करू. आता राज्यभरातील एकूण 2.41 कोटी ग्राहकांचे वीज मीटर बदलले जाणार आहे. विदर्भ बाबतीत बोलायचे झाले तर एकूण 52,06,982 स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांना चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि वीज गळती रोखण्यासाठी महावितरणच्या 15 परिमंडळात जवळपास 27,000 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 68,39,752 वीज ग्राहकांकडे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढच्या महिन्यापासून म्हणजेच मार्च 2024 पासून राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने वीज मीटर बदलण्यात येणार असून आता त्या जागी नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांना या नवीन प्रीपेड स्मार्ट मीटरला आपल्या मोबाईल फोन प्रमाणे रिचार्ज करावे लागणार आहे. या नवीन स्मार्ट मीटर मध्ये तुम्ही जितक्या पैशांचे रिचार्ज कराल तुम्हाला तितकीच वीज वापरता येईल आणि रिचार्ज संपले की वीज ग्राहकांची वीज आपोआप कट केली जाईल. आता तुम्ही घर बसल्या या नवीन स्मार्ट प्रीपेड मीटरला रिचार्ज करू शकता. रिचार्ज केलेल्या पैशातून दररोज किती वीज वापरली गेली व किती रक्कम शिल्लक आहे व तसेच रिचार्ज संपत आल्याची माहिती देखील ग्राहकांना मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीज वापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होईल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून ग्राहकांना पैशांची बचत देखील करता येईल. महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांना मोफत म्हणजेच फ्री मध्ये दिला जाईल. या नवीन प्रीपेड मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून व तसेच महावितरणकडून करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.